असंग शस्त्रेण दृढेन चित्वा, दृढ निश्चय म्हणतात त्याला. हा दृढ निश्चय केल्याशिवाय कधीही आपल्याला आयुष्यामध्ये आनंदाची अनुभूती येणं शक्य नाही. आपण कायम हेलकावे खात राहणार. समुद्रामध्ये जेव्हा तुम्ही प्रवास करता स्वतःच्या बोटीनी, जर हातामध्ये वल्ल दिलं असेल तर बघा तुम्ही गंमत, जर एकाच दिशेने जर वल्ल मारलं तर काय होईल, बोट फक्त गोलगोल गोलगोल फिरत राहील. उजवीकडे मारलं वल्ल तर ह्या बाजूला फिरेल, डावीकडे मारलं तर डावीकडे फिरेल, पण गोलगोल फिरत राहील, बोट कधीच पुढे जाणार नाही. त्यामुळे नाविकाला कंपल्शन असतं की 4 वेळेला वल्ल इकडे मारलं तर 4 वेळेला तिकडे डावीकडे मारायचं असतं, तेव्हाच बोट सरळ जाते. ही जीवन नौका आहे. ही जीवन नौका आनंद यात्रा व्हायला हवी असेल, सरळ समोर जायला हवी असेल, पुढे जायला हवी असेल, उत म्हणजे उन्मनी अवस्था यायला हवी असेल, उत धार व्हायला हवा असेल, आत्मोन्नती म्हणजे उत तनाची 3 पासून 2, 2 पासून 1 पासून 0, हा जर तनाच्या माध्यमातून म्हणजे देहाच्या माध्यमातून ह्या विदेही अवस्थेचा अनुभव घ्यायचा असेल तर 4 वल्ली सुखाची मारली तर 4 वल्ली दुःखाचीही मारावीच लागतात. ती जर मी आनंदाने मारली, की मला जर कळलं की ही वल्ली मारल्यामुळेच केवळ मी समोर जाणार आहे, नंतर पुनरपि जननम पुनरपि मरणम, माझी नौका गोल 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 राणी फिरत राहते एकाच जागी. नुसतं सुख येत राहिलं तरीही गोलगोल फिरत राहाल, नुसतं दुःख आलं तरी गोल गोल फिरत राहाल. उजवीकडेच फक्त वल्ल मारलं तर फक्त क्लॉकवाईज बोट फिरत राहील, डावीकडे वल्ल मारलं तर अँटी क्लॉकवाईज फिरत राहील. पण क्लॉकवाईज काय किंवा अँटी क्लॉकवाईज काय, हे 2 गोळे आहेत. हे 2 गोळे एकमेकाला चिकटवले तर ळ हे अक्षर तयार होतं. आणि ह्या ळ अक्षराचा जिथं चिकटतो तो जो मधला सेंटर आहे, की जिथं ते 2 गोळे चिकटलेले आहेत तिथं आनंदाची अनुभूती असते. आणि तो बिंदू हा सरळ जातो. म्हणून क आणि ळ ही 2 अक्षरांचा नीट विचार करा. ळला फक्त मध्ये लाईन जोडली की क तयार होतो. म्हणून काल हा सरळ पुढे जाणार आहे. काळ कधी असा असा गेलेला बघितलाय का? तुम्हाला सुख आलंय म्हणून काळ थांबला, दुःख आलं म्हणून काळ धावला, असं कधी झालंय का? काळ आपल्या एकाच रेषेने आपला अखंड चालू आहे, स्ट्रेट लाईन. जो काळाबरोबर जायला शिकला त्याला आनंदाची अनुभूती आली. जो काळामध्ये मध्येच थांबला, सुखाचे क्षण आले म्हणून जरी थांबलात तरी तुमची गाडी चुकते. राजधानी एक्सप्रेस पकडले, ठरवलं तर खरं दिल्लीला पोचायचं आहे म्हणून, फास्टेस्ट पोचायचं आहे म्हणून कुठली तरी डबा मालगाडी न पकडता राजधानीचं बुकिंग केलं आहे. पण एखाद्या स्टेशनवरती थांबली आणि तुम्हाला कळलं की इथे बटाटे वडा चांगला मिळतोय, आनंद सुखाची अनुभूती घेऊया, आणि वडे खात बसलात तर तुमच्याकरता राजधानी थांबणार नाही, तिची वेळ झाली की ती सुटणार आहे. तुम्हाला पोटात दुखतंय म्हणून खाली उतरलात आणि तरीही राजधानी थांबणार नाही, ती तिची वेळ झाली की निघून जाणार आहे, कारण काळ आहे.